कन्नड तालुक्यातील शेलगाव इथं घरकुल योजनेचा लाभ धारकांसाठी रेती वाटायला सुरुवात झाली आहे। या कार्यक्रमाची सुरुवात आमदार संजना जाधव यांच्या हस्ते पार पडली। घरकुल धारकांना म्हणजे गरजूंना आपल्या हक्काचे घर व्हावे हाच आमदार संजना जाधव यांचा उद्देश असून या प्रसंगी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांची देखील उपस्थिती होती। वाळू अभावी अनेक घरकुल लाभार्थ्यांची कामे बंद असल्याचे लक्षात आले। अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कन्नड तालुक्याचे अध्यक्ष तथा सरपंच विलास मनगटे शेलगाव यांनी या संदर्भात प्रशासनाला विनंती केली होती आणि मग मागणीही केली होती। घरकुल धारकांना आता काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। या प्रसंगी आमदार संजना जाधव यांचे तसेच तहसीलदार विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच विलास मनगटे, उपसरपंच इनुस पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि सन्मान केला। या प्रसंगी गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज, देविदास थोरात, नाचनवेल, कन्नड। मी विलास बापू मनगटे, शेलगाव सरपंच तथा अखिल परिषद सरपंच संघटना कन्नड तालुका अध्यक्ष। आज मी सांगू इच्छितो की आज या शेलगावमध्ये आपल्या कन्नड तालुक्याच्या कार्यसम्राट आणि यांचं नाव पण संघर्ष कन्या ठेवलेले आहे अशा आपले आमदार आज या ठिकाणी शेलगावमध्ये जे काही घरकुलाचे लाभार्थी होते त्यांना वाळू भेटत नव्हती, त्याचं उद्घाटन करण्यासाठी ते या ठिकाणी आज उपस्थित होते आणि त्यांच्याबरोबरच आपले कन्नड तालुक्याचे आदरणीय तहसीलदार साहेब कडवटकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले होते। आणि आज त्यांनी जे काही घरकुल लाभार्थी होते त्यांना किमान 1 किंवा 2 बरास वाळू स्वतः त्यांच्या हाताने त्यांनी वाटप केली आणि त्या वाळूचं उद्घाटन करून आजपासून जे काही जवळजवळ 5 ते 6 महिन्यापासून वाळू लोकांना मिळत नव्हती, तर त्याचा पाठपुरावा आपल्या लाडके आमदार यांनी केला। तसेच आपले जे कडवटकर साहेब आहे त्यांनी सुद्धा अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून आपल्या या गावाला वाळू सुरू करून दिली। त्याबद्दल मी आपल्या ग्रामस्थाच्या वतीनं आणि शेलगावच्या वतीनं आणि सरपंच संघटनेच्या वतीनं श्री माननीय आमदार साहेबाचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। तसंच कडवटकर साहेबाचं सुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी भरपूर परिश्रम घेऊन आज घरकुल लाभार्थ्यांना वाळू सुरू करून दिली।